नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पेपर पॅटर्न ठेवून शाही मस्तानी साडी कशी कट करायची ते बघणार आहोत। आपल्याकडे सर्व प्रकारच्या साडींचे पेपर पॅटर्न आहेत। कुठल्याही नऊवारी साडीचे तुम्हाला पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। तसेच आपल्याकडे सर्व प्रकारचे ब्लाऊजचे पेपर पॅटर्न आहेत। पेपर पॅटर्न साडीचंच कट करून दिलेलं असं साडीचं पेपर पॅटर्न तुम्ही घेतलं तर इथं अशा प्रकारे ही नऊवारी साडी आहे। आता पेपर पॅटर्न पण दाखवते मी। ही साडी आपल्याला कट करायची आहे पेपर पॅटर्न ठेवून। पेपर पॅटर्न पण दाखवते मी। कॉटनचं जे अस्तर असतं पायाचा भाग तो सुद्धा दिलेला असतो कटिंग करून, म्हणून शिवायला खूप इझी होऊन जातं। कटिंगला तर जास्त टेन्शन घ्यायचं काम येत नाही। तुम्ही जे मापाची साडी मला सांगता ते माप मी कट करून देत असते। तर इथं ही कॉटनचं अस्तर आहे, हे पायाचे दोघंही भाग आहेत, हे सुद्धा कट केलेले असतात आणि पेपर पॅटर्न सोबत दिलेले असतात। तसेच मेन कापडचे सुद्धा पायाचे भाग आहेत, ते सुद्धा कट करून दिलेले असतात। दोघंही भाग आहेत हे कटिंग मध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे आता। प्लस हा पाठीमागचा काष्टा आहे, हा पदर आहे आणि हा जो भाग आहे आपला हा कटिंग करून ठेवलेला आहे। मी आता ओपन केलेला आहे। हा पुढचे जे प्लेट्स असतात आपल्या शाही मस्तानीचा त्याची कटिंग आहे। ही कशी कटिंग करायची मी ते दाखवणार आहे आणि कशा प्लेट्स घ्यायच्या याचा मी डिटेल मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे। तर आता आपण हे पेपर पॅटर्न घेऊन कटिंग करणार आहोत। पेपर पॅटर्न मी साडीचेच कट करते जेणेकरून तुम्हाला कायम स्वरूपी कामात येतील आणि काठ वगैरे कसे ठेवायचे ते तुमच्या लक्षात येईल। सर्वात आधी आपल्याला पदर कट करून घ्यायचा असतो। तर मी उजव्या हाताच्या साईडला पदर घेतलेला आहे। उजव्या हाताच्या साईडला आपल्याला पदर घ्यायचा आहे। साडी मोकळी करून घ्यायची आपल्याला, कारण पदरचा जो भाग असतो तो खूप मोठा असतो। आता आपल्याला जो मेन कापड आहे जे असं मी पेपर पॅटर्न म्हणून देणार आहे ते यावरती ठेवायचं आहे। पूर्ण साडीला पसरून घ्यायची जेणेकरून आपल्या लक्षात येईल। मी तो पूर्ण साडी अंथरून घेतलेली आहे, त्यावरती जो पदरचा भाग कट केलेला आहे तो ठेवणार आहे। पेपर पॅटर्न म्हणून अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता आणि दिवसभरात भरपूर साड्या स्टिच करू शकता। तर हा भाग अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। आता मी हा भाग थोडा वरती घेते जेणेकरून तुम्हाला दिसेल। अगदी आहे तसंच ठेवायचं आहे आपल्याला। आणि असं बघू शकता तुम्ही क्रॉस मध्ये जरा भाग आलेला आहे आपला। हा जो भाग आहे हा क्रॉस मध्ये आहे। अशा प्रकारे ही पदरची कटिंग करून घ्यायची असते। मी आता कटिंग करून दाखवणार आहे तुम्हाला। परत मी एक्स्ट्राचं कापड फोल्ड करून घेते। व्यवस्थित आपल्याला ठेवून फोल्ड करायचं आहे, घाई करायची नाही। सर्वात आधी आपल्याला पदरचा भाग काढायचा आहे आणि मी उजव्या हाताला पदर घेतलेला आहे। साडी सुद्धा बघायची आहे, साडी ही सरळ आहे घेतलेली, काठ बघून घ्यायचे। सरळ साडी बुट्टी पण बघू शकता तुम्ही। सरळ भागावरती आपल्याला मेन जो मी पेपर पॅटर्न दिलेला आहे तुम्हाला तेही सरळ भागात ठेवायचं आहे। पेपर पॅटर्न पण सरळ भागावरती ठेवलेला आहे आणि काठ बघू शकता तुम्ही। सरळ भाग दोघा आले पाहिजे व्यवस्थित। तर हा भाग आपला इथे कटिंग झालेला आहे, हा साईडला ठेवून घेऊया। आता आपल्याला यामध्ये पाय कट करायचे आहेत। अस्तरचे पाय मी तुम्हाला दाखवले, कटिंग केलेले आहे। अस्तरचे पाय ठेवूनच आपल्याला इथं हे पायाचे भाग ठेवायचे, म्हणजे जी पॅन्ट आपण तयार करणार आहोत ती पॅन्ट। तर जे मी अस्तर दिलेले ते अस्तर वरती ठेवून कट करायचं आहे आणि जे मी मेन फॅब्रिक दिलेले जेणेकरून जसं की
कापड दिलेला आहे मी, तो कापड ठेवूनच कट करायचा आहे. आता हे साडीचा भाग आहे, तर साडीचा भाग ठेवूनच कट करायचा आहे. आणि साडीचा भाग ठेवताना, पायाचा भाग ठेवताना साडी उलट सुलट व्यवस्थित बघायची आहे. सरळच बाजूकडून आपल्याला कट करायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आता हे दोघं पाय आहे, मी एक एक पाय कट करणार आहे, दोघं सोबत नाही. हे दोघं पायांची इथं घडी केलेली आहे. अस्तरला सुद्धा मी दोघं साईडचे पाय दिलेले असतात आणि मेन फॅब्रिकचे सुद्धा दोघंही पाय दिलेले असतात मी. तुम्हाला कुठेही काही वाढवायची गरज नाही आहे तसंच कटिंग करायचं आहे. तुम्ही ज्यावेळेस साडी घ्या त्यावेळेस थोडी मोठ्या काठाची साडी घ्यायची, प्लेट अजून सुंदर दिसणार. इथे आपला एक पाय कटिंग झालेला आहे. अशाच प्रकारे आपण दुसरा पण कटिंग करून घेऊया. तुम्हाला ठेवून दाखवते कसं कटिंग करायचं आहे. दुसरा पाय हा पाय ठेवूनच कटिंग करणार आहोत. साडी सरळच आहे. अशा प्रकारे व्यवस्थित साडी ठेवायची आपल्याला. हा आपण एक पाय कट करून घेऊयात. दोघंही पाय आपले कट होऊन जातील. आपल्याकडे कटोरी ब्लाउज, प्रिन्स कट, 4 टक्स, बोट नेक, सब्बेसाची, 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट असे सर्व प्रकारचे ब्लाउजचे पेपर पॅटर्न मिळतील. ड्रेसचे आहेत, नऊवारी साडींचे आहेत. कुठलाही प्रकार तुम्हाला नऊवारी साडीचा हवा असेल, राजलक्ष्मी, शाही मस्तानी, पेशवाई, ब्राह्मणी या सर्व साड्यांचे आपल्याकडे पेपर पॅटर्न मिळतील. आपण पेपर पॅटर्न घेऊन छान असा व्यवसाय चालू करू शकतो. इथे आपले दोघंही पाय कट झालेले आहेत. आता यांची आपण घडी करून देऊयात. हे 2 पाय जे आहेत ते आपण पेपर पॅटर्नच्या साईडला ठेवून देऊयात. हे बघू शकता दोघंही पाय इथे आपले तयार झालेले आहेत. अस्तर ठेवून अस्तरच कट करायचं आहे. मेन फॅब्रिक ठेवून मेन फॅब्रिकच कट करायचं आहे. आता आपल्याला पाठीमागचा जो काष्टा असतो तो कट करायचा आहे. पाठीमागच्या काष्ट्यासाठी बघू शकता मी उजव्या साईडला उजव्या हाताला सगळी. आता आपण पाठीमागचा काष्टा कट करणार आहोत. मी उजव्या साईडला जेवढी साडी आपली शिल्लक आहे तेवढी उजव्या साईडला घेणार आहे आणि डाव्या साईडला आपल्याला हा काष्टा काढायचा आहे. डाव्या हाताला मी काष्टा काढणार आहे, तोही वरच्या बाजूला आपल्या साईडला. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे साडी पसरून घ्यायची. मागचा काष्टा सुद्धा दिलेला असतो तयार. तुम्हाला कुठल्याही प्रकारची कटिंग मध्ये अडचण येणार नाही. अशा प्रकारे आपण ठेवून घेतले. कुठल्या साईडला ठेवले लक्षात ठेवा. ज्या बाजूला आपण बसलेलो असतो त्या बाजूला काट आले पाहिजे. हा जो गोल राऊंड आहे तो डाव्या साईडला आला पाहिजे आणि जो पायाचा आपण भाग जोडणार आहोत तो उजव्या साईडला आला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ही कटिंग करायची. आपल्या बाजूला घ्यायचे. खालच्या साईडला जो कापड आहे म्हणजे आपलं जे फॅब्रिक आहे ते सुटलं पाहिजे तिथे. तर आता आपण हे कट करून घेऊया.
तर इथे आपला काष्टा सुद्धा कट झालेला आहे। काष्ट्यावरती पण मी सरळच बाजू ठेवलेली आहे, सरळ काठावरती सरळच काठ ठेवायचा आहे। व्हिडिओ स्किप न करता बघितलं तर तुम्हाला लवकर लक्षात येईल। तर आपला हा पार्ट सुद्धा इथे कट झालेला आहे। पेपर पॅटर्न आपले हे टिकाऊ आहे, लाईफ टाइम टिकणारे आहे। तर हा भाग सुद्धा कट झाला। आता आपल्याला जे पुढच्या प्लेट्स येतात शाही मस्तानीला तो भाग कट करायचा आहे। त्याचं सुद्धा आपल्याकडे पेपर पॅटर्न आहे, तर ते कसं कट करायचं ते दाखवते तुम्हाला मी। पूर्ण साडी आहे ती आपल्याला ओपन करून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी पूर्ण साडी ओपन केलेली आहे। आता आपल्याला हा जो क्रॉस मध्ये भाग आहे हा आधी कट करून घ्यायचा आहे, सरळ कापड मध्ये कट करायचा आहे। पेपर पॅटर्न घेतल्यामुळे तुम्हाला मोजून मापून घ्यायची काही गरज येत नाही। अशा प्रकारे हा भाग कट केलेला आहे। आता आपण जे तुम्हाला पेपर पॅटर्न दिलेला आहे ते अशा पद्धतीने ठेवायचं आहे। आता पेपर पॅटर्न मी कसं ठेवलेलं आहे ते दाखवते तुम्हाला। उजव्या बाजूला आपल्याला उंचीला जास्तचा भाग घ्यायचा आहे, जो आपण पॅन्टीला जॉईंट करून घेणार आहोत तो उजव्या हाताला घ्यायचा आहे आणि जी काठ आहे तो काठाला मॅच करायचा आहे। इकडची बाजू आपली शिल्लक राहणार आहे, म्हणजे माझ्याकडची जी बाजू आहे ती शिल्लक राहणार आहे। काठ आपल्याला काठाला जॉईंट करायचा आहे। तर हा भाग पण ठेवून घेऊयात आपण। तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित काठाला काठ जॉईन करून हे कापड ठेवून घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने मी इथं आहे तसंच कापड ठेवून घेतलेला आहे। आधी तर हा आपला पॅन्टीचा जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। अगदी तुम्ही 5 ते 7 मिनिटांमध्ये पेपर पॅटर्न ठेवून साडी कट करू शकता। मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे उंचीमध्ये, तुम्ही वाढवू शकता। आता आपण जो कट झालेला भाग आहे तो फोल्ड करत जायचा आहे, जेणेकरून आपल्याला कटिंग करायला सोपं जातं। फक्त कुठेही कापड फोल्ड झाला नाही पाहिजे, लक्षात ठेवायचं आपल्याला। याच्या प्लेट सुद्धा दाखवणार आहे मी तुम्हाला कशा घ्यायच्या डिटेल मध्ये। थोडं एक्स्ट्राचं कटिंग करायचं आहे आपल्याला, 1 ते 2 इंच एक्स्ट्रा कटिंग करायचे, ते नंतर कट करून टाकतो आपण। पण कापड जर शिल्लक असेल तर मी जसं कटिंग केलेलं आहे 2 ते 3 इंच तसं एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि कटिंग करायचे। बाकी तर तुम्ही नाही वाढवलं तरी चालेल, मी अर्धा इंच वाढवलेलं आहे। आता आपण दोघंही पार्ट वेगवेगळे करून घेऊया।
घडी करताना आपल्याला काठाच्या बाजूनेच घडी करायची, जेणेकरून आपलं जे पेपर पॅटर्न आहे ते व्यवस्थित राहील, चुरगळणार नाही. तर इथे आपलं हा जो काष्टाचा पुढचा जो प्लेटचा भाग आहे तोही कटिंग झालेला आहे. अशा प्रकारे क्रॉसमध्ये कटिंग असते. कुठला भाग यूज करायचा आहे ते मी तुम्हाला दाखवलं. जो आपण खालून कट करून घेतला तो भाग आपल्याला हवा आहे. हा भाग आपला शिल्लक राहिलेला आहे, तर हा आपण साईडला ठेवून देऊया. या भागाची घडी करून घेऊया. अशा प्रकारे आज आपण पेपर पॅटर्न ठेवून कटिंग केलेली आहे आणि याचा पुढचा जो भाग आहे तो कसा तयार करायचा ते मी तुम्हाला दाखवतेच. तर इथं आपण साडी कट करून घेतलेली आहे. बघू शकता अशा पद्धतीने साडी कट केलेली आहे. आता मी तुम्हाला प्लेट्स घेऊन दाखवते. ही साडी क्रॉसमध्ये कट करावी लागते आणि त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. आता आपण प्लेट्स घेऊन घेऊयात. जो मोठा भाग आहे तो साईडला सोडायचा आहे. बघू शकता जो उंचीला जास्त असतो तो आपण साईडला सोडत असतो. शाही मस्तानीचा पुढचा जो भाग आहे, पुढचा जो प्लेटचा भाग आहे तो अतिशय सोप्या पद्धतीने मी इथं दाखवलेला आहे. सगळ्यात आधी उंचीचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने सोडायचा आहे. आपल्याकडे या साडीचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत. तुम्हाला कुठल्याही प्रकाराच्या नऊवारी साडीचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. अशा पद्धतीने आपली ही पहिली प्लेट तयार झालेली आहे. क्रॉसमध्येच आपली प्लेट आली पाहिजे. जो एक्स्ट्राचा भाग सुटलेला आहे वरच्या बाजूला, काठाच्या बाजूला नाही, वरच्या बाजूला जो एक्स्ट्राचा भाग पुढे सुटलेला आहे प्लेटच्या आधी, तिथं आपल्याला जॉईंट करण्यासाठी आकार द्यावा लागतो. पॅन्टीला जेव्हा आपण हा भाग जॉईन करतो तेव्हा तिथं आकार द्यायला लागतो. त्यासाठी तिथं एक्स्ट्राचा भाग सुटलेला आहे. तर मी ते पिन लावून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला पिन लावून घ्यायची आहे. बघू शकता अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवत आहे. प्लेट्स अगदी प्लेट्सवरतीच आली पाहिजे. अशा पद्धतीने कटिंग करून घेतल्यामुळे आपल्या ज्या प्लेट्स आहेत त्या अतिशय सुंदर येतात. मी इथं डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवत आहे तुम्हाला. अशा पद्धतीने प्लेट्स घ्यायचं आहे. प्लेट्स घेताना घाई करायची नाही. पेपर पॅटर्न सोबत हा पार्ट मी कट करून दिलेला असतो, म्हणजेच पायाचा भाग, पायाचे अस्तर, पदरचा भाग आणि कुठला भाग कधी कट करायचा हे मी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये. मागचा काष्टा हे सगळे जेवढे पार्ट आपल्या साडीला लागतात तेवढे पार्ट मी पेपर पॅटर्नमध्ये अशा पद्धतीने साडीच कट करून दिलेली असते. जशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये साडी दाखवत आहे अशा प्रकाराची साडी मी कट करून पेपर पॅटर्न म्हणून देत असते. ज्यांना कुणाला ऑर्डर करायची आहे त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. अशाच पद्धतीने आपली दुसरी प्लेट्स तयार झालेली आहे. वरच्या भागाला मी आता पिन लावून घेते. दोघंही साईडला आपल्याला आधी पिना लावायच्या आहेत. स्टिचिंग केल्यानंतर आपल्याला ह्या पिना काढायच्या आहेत, जेणेकरून आपल्या ज्या प्लेट्स घेतलेल्या असतात त्या जागच्या हलणार नाहीत आणि दुसरी प्लेट घ्यायला आपल्याला मदत होते पिन लावल्यामुळे. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व प्लेट्स घ्यायच्या आहेत. प्लेट्स घेताना घाई करायची नाही. आता ही आपली तिसरी प्लेट आहे. मी स्वतः कटिंग करून दिल्यामुळे तुम्हाला काही अवघड होत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने प्लेट्स घ्यायच्या आहेत. मी पेपर पॅटर्न ठेवून कटिंग कशी करायची हे सुद्धा यामध्ये दाखवलेलं आहे. आपल्याकडे नऊवारी साडीमध्ये शाही मस्तानी, राजलक्ष्मी, ब्राह्मणी साडी अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या अवेलेबल आहेत आणि त्यावरती आपण व्हिडिओ बनवलेले आहेत की पेपर पॅटर्न ठेवून कटिंग कशी करायची, स्टिचिंग कशी करायची. मी ते डिटेलमध्ये दाखवलेले आहे. जसं ह्या व्हिडिओमध्ये मी प्लेट्स तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते तशाच प्रत्येक ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत त्यांचेसुद्धा मी व्हिडिओ बनवले आहेत आणि अशा प्रकारे मी दाखवणार आहे त्यामध्ये पण. तर मी इथं पिना लावून घेतलेल्या आहेत. थोडा वेळ लागतो पण अतिशय सुंदर अशी ही साडी तयार होते. साडी शिवायला किंवा कटिंग करायला वेळ जात नाही. थोडा वेळ आपल्याला प्लेट्स घ्यायलाच लागतो. मी इथं डिटेलमध्ये व्हिडिओ करते म्हणून थोडा वेळ लागतोय, कारण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कशा पद्धतीने प्लेट्स घ्यायच्या असतात.
अगदी आपली जी प्लेट्स असते त्यावरतीच आपली प्लेट्स आली पाहिजे। बघू शकता कशा प्रकारे मी साडी पुढच्या साईडला समोरच्या साईडला टाकते, परत माझ्या स्वतःच्या म्हणजे माझ्या साईडला घेते। आपली ही चौथी तिसरी प्लेटसुद्धा तयार झालेली आहे। साडीचे पेपर पॅटर्न मी साडीच कट करून दिलेली असते, जेणेकरून तुम्हाला ते काठ कशा पद्धतीने ठेवायचे आहेत, कशा पद्धतीने कुठल्या साईडला वरचा काठ आला पाहिजे किंवा खाली जो काठ असतो तो कुठल्या प्रकारे आला पाहिजे, कुठल्या साईडला आला पाहिजे, हे मी व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं असतं। तुम्हाला पुढे बघायला मिळेलच व्हिडिओ। तर इथंसुद्धा मी पिन लावून घेते। पिन लावल्यामुळे आपल्या साडीच्या प्लेट अतिशय सुंदर येतात, जागच्या हलत नाही आणि पूर्ण प्लेट तयार झाल्यानंतर आपण प्रेससुद्धा करू शकतो किंवा एक एक प्लेट ठेवूनसुद्धा तुम्हाला प्रेस करता येईल। प्रत्येक प्लेटला आपण वरच्या बाजूला पिन लावत आहोत आणि खाली जी प्लेट आपण तयार करतोय तिलासुद्धा मी पिनच लावून घेत असते। व्हिडिओ थोडा मी स्लो घेतलेला आहे, जेणेकरून ज्या ताईंनी आपल्याकडनं पेपर पॅटर्न घेतलेले आहेत किंवा ज्या ताईंना प्लेट तयार करता येत नाही त्यांना डिटेलमध्ये बघायला मिळेल, म्हणून हा व्हिडिओ मी थोडा स्लोमध्ये घेतलेला आहे। एक एक प्लेट अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। प्लेटवरती जो आतला भाग आहे तो प्लेटवरतीच प्लेट आला पाहिजे आणि पुढच्या भागाला तुम्ही बघू शकता प्लेट अगदी एक एक पॉईंटने सोडून अशा प्लेट मी साईडला घेत आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व प्लेट तयार करून घेणार आहोत। तुम्हालाही अशाच पद्धतीने सावकाशपणे ह्या प्लेट तयार करायच्या आहेत। आपल्याकडे सगळे प्रकारच्या पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत, तसंच कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट, 4 टक्स, बोट नेक, सभ्यसाची, 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट, बोटनेक प्रिन्सेस कट, बोटनेक कटोरी, बंद गळा 4 टक्स। तुम्हाला जर यातले कुठलेही पेपर पॅटर्न हवे असतील तर तुम्ही मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि मी मगाशी सांगितलंच तुम्हाला की सगळ्या प्रकारच्या आपल्याकडे साड्यासुद्धा अवेलेबल आहे। साडींचे जे पेपर पॅटर्न आहे ते मी साडी घेऊनच कट केलेले असतात। सध्या ह्या साडींची फॅशन खूप चालली आहे। जर तुम्हाला कुणाला साडीचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे तुम्हाला। पेपर पॅटर्न घेतल्यानंतर सविस्तर तुम्हाला माहिती दिली जाते आणि तुम्ही हे पेपर पॅटर्न घेऊन व्यवसाय चालू करू शकतात। भरपूर अशा महिला आहेत की त्यांनी आपल्याकडनं पेपर पॅटर्न घेऊन व्यवसाय चालू केलेला आहे, ते ब्लाऊजचे असू द्या किंवा साडीचे असू द्या। साडीच्या प्लेट घेताना घाई करायची नाही। प्लेटवरती प्लेट आली तर आपल्याला दिसायलाही व्यवस्थित दिसते प्लेट। मी जो भाग दाखवते तुम्हाला तिथं बघू शकता तुम्ही अगदी प्लेटवर प्लेट येते, खालीवर कुठलीही प्लेट झालेली नाही। आपला जो वरचा भाग आहे कमरेच्या इथं आपण जॉईंट करणार आहोत तो बरोबर आला पाहिजे। माझा जो उजवा हात आहे त्या साईडला प्लेन कापड आहे, त्या साईडला जो भाग आहे तो एकमेकावरतीच आला पाहिजे, कारण आपण उंचीनुसार कटिंग केलेली आहे। थोडं अर्धा इंच पाव इंच इकडे तिकडे झालं तर चालतं, कारण उंचीमध्ये आपण 1.5 ते 1 इंच वाढवून घेतलेलं असतं। इथंही मी इथे एक पिन लावून घेतलेली आहे। बरेचसे मला रिक्वेस्ट आलेले होते की जी शाही मस्तानीच्या प्लेट्स आहेत त्या स्टेप बाय स्टेप दाखवा म्हणून, तर आज आपण इथं स्टेप बाय स्टेप ह्या ज्या प्लेट आहेत त्या बघत आहोत। अशाच प्रकारे आपण सर्व प्लेट ह्या तयार केलेल्या आहेत आणि अतिशय स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवलेले आहेत। आता लास्टची जी प्लेट आहे ते पण मी तुम्हाला दाखवते। बघू शकता उजव्या हाताला जो माझा एक्स्ट्राचा कापड आहे तो बरोबर वरती उंचीत आलेला आहे, कमी जास्त झालेला नाही। आणि जो एक्स्ट्राचा झालेला आहे अर्धा इंच पाव इंच तो मी कट करून घेणार आहे।
आणि याआधीसुद्धा आपण साडींचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत. ज्यांनी कोणी बघितले नसतील तर नक्की बघा. सगळ्या प्लेट मी तुम्हाला दाखवलेल्या आहे स्टेप बाय स्टेप. इथंही मी पिन लावून घेते आणि जी लास्टची जी प्लेट आहे ती तुम्हाला तयार करून दाखवते. बरोबर मी जी साडी कट करून देते पेपर पॅटर्न म्हणून, ती बघू शकता अतिशय बरोबर पुरलेली आहे. कुठंही कमी जास्त झालेली नाही. एक्स्ट्राचा काट आपला शिल्लक राहिलेला आहे पण कमी पडलेला नाही किंवा जॉईंट द्यायची गरज येत नाही. मी जी साडी कट करून देते ती नऊवारी साडी घेतलेली असते, जेणेकरून तुम्हाला पेपर पॅटर्न घेऊन अतिशय सोप्या पद्धतीने ही कटिंग करता येईल. इथं ही लास्टची प्लेट असते, अशा पद्धतीने आपल्याला तयार करायची असते. आणि जी एक्स्ट्राची प्लेट आहे मी आतमध्ये फोल्ड केली, ती कट करून घ्यायची असते. मी दाखवण्यासाठी तुम्हाला ती आतमध्ये टाकलेली आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्या ह्या सर्व प्लेट शाही मस्तानीच्या तयार झालेल्या आहेत. आता आपण मी जिथं मार्किंग करून घेतलेली ते कट करणार आहोत. तो एक्स्ट्राचा भाग आहे, कारण उंचीमध्ये मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि प्लेट घेताना थोडंफार खाली वरती होतं म्हणून एक्स्ट्राचं आपल्याला मार्जिन घ्यायला लागतं. आता जो एक्स्ट्राचा भाग आहे तो मी कट करत आहे. आपल्याला व्यवस्थित सरळ कट करून घ्यायचा आहे तो भाग. इथं मी पुन्हा मार्किंग करून घेतलं, थोडं क्रॉसमध्ये कटिंग झालं होतं. पुन्हा मार्किंग करून मी कट करून घेत आहे. अशा प्रकारे आज आपण शाही मस्तानी साडीच्या प्लेट बघितलेल्या आहेत. पेपर पॅटर्न घेतल्यामुळे एक्स्ट्रा काही मापं घ्यायची गरज येत नाही. आहे तसंच ठेवायचं आणि कटिंग करायचं. जो भाग आपण पॅन्टीला जॉईंट करणार आहे तो सुद्धा मी इथं कट करून घेतलेला आहे आणि तो मी कट करूनच पेपर पॅटर्न सोबत दिलेला असतो. अशा पद्धतीने प्लेट तयार करूनच मी पेपर पॅटर्न देत असते, जेणेकरून तुम्हाला त्या तयार करता येतील. अशा प्रकारे आपला हा शाही मस्तानीचा पुढचा जो भाग आहे प्लेटचा तो तयार झालेला आहे. अशा प्रकारे मी पेपर पॅटर्नवरती लिहून दिलेलं असतं. हे बघू शकता, हे अस्तरचा भाग म्हणजे पायाचा भाग आहे. हा लिहून दिलेला आहे पायाचे अस्तर. मागचा काष्टा, हा मागचा काष्टाचा भाग आहे, तिथंही लिहून दिलेलं आहे मागचा काष्टा. तसंच पायाचा मेन कापड, पायाचा जो भाग आहे हा अस्तरवरती कट करायचा असतो आणि मेन कापडवरती, म्हणून मी मेन कापड पण दिलेलं असतं आणि अस्तर पण दिलेलं असतं. त्याच्यावरती लिहिलेलं आहे पायाचा मेन कापड, जेणेकरून जे घेणारे आहेत त्यांच्या लक्षात येईल की कुठल्या पार्टला काय म्हणतात आणि कुठला पार्ट कुठला आहे म्हणून. तर हा आहे पदर पण मी इथं लिहून दिलेला आहे. पदरचा भाग आहे, व्यवस्थित घड्या करून दिलेल्या आहेत, जेणेकरून आपलं जे पेपर पॅटर्न आहे ते आहे तसंच जाणार आहे. आणि पुढच्या भागाच्या ज्या प्लेट्स आहेत त्या सुद्धा मी तयार करून देत असते, जेणेकरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे की प्लेट्स कशा तयार करायच्या. तर ह्या प्लेट्स कशा घ्यायच्या मी व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. तर पेपर पॅटर्न प्लेट सुद्धा तुम्हाला तयार करता येतील. अशा पद्धतीने आपली ही पेपर पॅटर्नची पॅकिंग असते. व्यवस्थित घडी करून मी दिलेलं असतं, जेणेकरून तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचावं. तर आता याची पॅकिंग करून घेणार आहे मी आणि ज्या ताईंचा आपल्याकडून ज्यांनी मागवलेला आहे त्यांना मी पोस्टाने पाठवणार आहे. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.